सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे मी माझं एक दुकान आहे लेडीज वेअरचं माहेरी म्हणून. या दुकानामध्ये आम्ही बसलेलो असताना अचानक दुखायला लागलं आणि त्याच वेळी योगायोगाने अनिता हजारे मॅडम त्या ठिकाणी आल्या आणि सर का हो, तर म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे हो. गेली 1.5 वर्ष मी आयुर्वेदिक औषधं घेतली, 5 ते 6 आयुर्वेदिक यांच्याकडून औषधं चालू केली, एकाकडून 3-3 महिने औषधं घेतलं, पण तो 10.5 एमचा किडनी स्टोन काय पडला नाही. आणि असा या आजाराने मी त्रस्त असताना त्यांनी मला औषध सुचवलं की या कंपनीचं जर औषध घेतलं तर तुम्हाला चांगला इफेक्ट मिळेल. मग मी ते औषध मागवलं आणि औषध सुरू केल्यापासून बरोबर 13व्या दिवशी तो 10.5 एमचा स्टोन पडला आणि तो पडला ते सुद्धा मला कळलं नाही. ज्यावेळी तो बाथरूममध्ये स्टोन मला खाली पडलेला दिसला त्यावेळी कळलं की तो स्टोन पडला म्हणून. म्हणजे वेदना रहित अशा प्रकारे तो स्टोन पडला आणि मला खूप आनंद झाला आणि मी लगेच त्यांना फोन करून रिझल्टही दिला की औषध तुमचं चांगलं आहे. इतर जणांना काय तुम्ही सांगाल? मी त्यानंतर मी एक दोघांना या औषधाबद्दलची माहिती सुद्धा दिली आणि त्यानंतर मी दोघांना ते औषध दिलं सुद्धा. ओके. आता प्रत्येकाचा आजार वेगवेगळा असतो. प्रत्येकाने त्या आजाराप्रमाणे यांचं प्रॉडक्ट घेऊन बघा, रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला तर त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर या टीममध्ये जॉईन झालात तर थोडंसं आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदा होईल आणि विविध आजारसुद्धा दूर करण्यासाठी तुमचा हातभार लागेल. सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे मी माझं एक दुकान आहे लेडीज वेअरचं माहेरी म्हणून. या दुकानामध्ये आम्ही बसलेलो असताना अचानक दुखायला लागलं आणि त्याच वेळी योगायोगाने अनिता हजारे मॅडम त्या ठिकाणी आल्या आणि सर का हो, तर म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे हो. गेली 1.5 वर्ष मी आयुर्वेदिक औषधं घेतली, 5 ते 6 आयुर्वेदिक यांच्याकडून औषधं चालू केली, एकाकडून 3-3 महिने औषधं घेतलं, पण तो 10.5 एमचा किडनी स्टोन काय पडला नाही. आणि असा या आजाराने मी त्रस्त असताना त्यांनी मला औषध सुचवलं की या कंपनीचं जर औषध घेतलं तर तुम्हाला चांगला इफेक्ट मिळेल. मग मी ते औषध मागवलं आणि औषध सुरू केल्यापासून बरोबर 13व्या दिवशी तो 10.5 एमचा स्टोन